या अगोदरच्या तासिकेमध्ये अल्फाबेट्सच्या नावांचं व त्यांच्या साऊंडचं वाचन केलेलं आहे। तसंच काही अल्फाबेट्सला सुपर पॉवर मिळालेली असते। किती अल्फाबेट्सला सुपर पॉवर मिळालेली आहे बाळांनो? 5 अल्फाबेट्सला। आणि किती अल्फाबेट्सला सुपर पॉवर मिळालेली नाहीये? 21 अल्फाबेट्सला सुपर पॉवर मिळालेली। आणि 21 अल्फाबेट्सला सुपर पॉवर मिळालेली नाहीये, त्यांचा एक वेगळा ग्रुप तयार होतो। त्यांच्या ग्रुपला आपण काय म्हणतो? कॉन्सोनंट। काय म्हणायचंय? कॉन्सोनंट। आणि ज्या अल्फाबेट्सला सुपर पॉवर मिळालेली आहे त्यांच्या गटाला काय म्हणतो? व्हावेल्स म्हणतो। आता तुम्ही कार्टून पाहतात का बाळांनो? कोणते कोणते कार्टून पाहतात सांगा? छोटा भीम, नंतर मोटू पतलू, आणखी रोबोबाय। आता ह्या सर्वांमध्ये कोणाला तरी एकाला सुपर पॉवर मिळालेली असते ना। मग ते सुपर पॉवरचा वापर कशासाठी करतात रे बाळांनो? चांगल्या कामासाठी वापर करतात। तसंच आपल्या अल्फाबेट्स मध्ये पण किती जणांना सुपर पॉवर मिळालेली आहे? 5 जणांना। मग आता हे 5 अल्फाबेट्स आहेत ते 5 अल्फाबेट्स बी चांगल्या कामासाठी इतर अल्फाबेट्सला मदत करतात। आता जे म्हणजे आपल्याकडे 21 अल्फाबेट्स आहेत त्यांना सुपर पॉवर मिळालेली नाही, त्या 21 अल्फाबेट्सला ते मदत करतात। पण कशामध्ये मदत करत असतील वर? इथं का फायटिंग करायचंय का? नाही का कोणी चोरी करताय का? नाही। तर इथं कशासाठी म्हणजे त्यांच्या आवाजामध्ये म्हणजे त्यांच्या साऊंडसाठी मदत करते। कारण की एक सुद्धा असा वर्ड नाही की ज्यामध्ये वावेलचा उपयोग केलेला नाही। प्रत्येक वर्ड्स मध्ये वावेलचा उपयोग केलेला असतो, कारण की त्या वावेलचा काय मिळालेली असते बाळांनो? काय मिळालेली असते? सुपर पॉवर मिळालेली असते। आणि सर्वात अगोदर सुपर पॉवर कोणाला भेटलेली आहे? एला। आणि एचा आवाज काय आहे? एचा आवाज काय आहे? मग ह्या आवाजाचा उपयोग करून तो दुसऱ्या अल्फाबेट्सला म्हणजे ज्यांना सुपर पॉवर मिळालेली नाहीये ते जे इतर कॉन्सोनंट आहेत त्यांना कशी मदत करतो ते आज आपण पाहणार आहोत। आता बघा मी फळ्यावर लिहिलेलं आहे। काय लिहिलेलं आहे बघा? काय लिहिलंय? बी। बीचा आवाज काय होतो रे? ब। बीचा आवाज काय होतो? ब। पण जेव्हा ए त्या अल्फाबेट्सला मदत करतो, कशासाठी मदत करतो? त्याच्या आवाजासाठी। मग ए ला मदत केल्यानंतर त्यांच्या आवाजामध्ये काय बदल होतो बघा? आवाज बीचा आवाज काय झाला? ब। आणि एचा आवाज काय झाला? ऍ। दोन्ही मिळून काय होते रे? ब्या। काय झालं मग? ब्या। म्हणजे बीचा आवाज काय झाला? ब्या झाला। आता नंतर बघा हा कोण आहे? सीचा आवाज क। मग आता ए ने मदत केल्यानंतर काय होतो? त्या। काय झाला? त्या। नंतर कोण येत आहे रे? डी। कोण येत आहे? डी। डी सोबत ए आल्यानंतर काय होतंय? द्या। नंतर कोण येत आहे? एफ सोबत ए आल्यानंतर काय होते मग? नंतर कोण येत आहे? कोण येत आहे? जी सोबत ए आल्यानंतर काय होतंय? काय होईल? या। नंतर कोण येत आहे? एचा आवाज काय आहे? एचा आवाज काय? ह सोबत ए आला काय होतंय? नंतर कोण येईल? जे येते। आय येईल का? काय येणार नाही रे? आय काय आहे? आय येईल का? नाही। काय येणार नाही बाळा? आय आयला सुपर पॉवर मिळाली म्हणून कोण येईल मग? जे। जेचा आवाज जर ए सोबत आला काय झालं? नंतर कोण येईल? के। केचा आवाज ब। आणि काय होईल? ए आल्यानंतर या। नंतर कोण येईल? एन सोबत ए आला की काय होईल? ल्या। काय होईल? नंतर कोण येईल? एम। काय म्हणायचं? एम। एम म्हणायचं नाही बाळांनो, काय म्हणायचं? एम। एम सोबत ए आलं काय झालं? म्या। काय होईल? दोन्हीच आवाज घ्यायचे बाळांनो, काय होईल? नंतर कोण येईल? एन। कोण येईल? एन सोबत कोण आला? ए। एचा आवाज ऍ। काय होईल? हे दोन्ही न्या। काय होईल? न्या। नंतर कोण येईल? होईल का? काय येणार नाही बाळांनो? सुपर पॉवर भेटलेली आहे ओला। नंतर कोण येईल? पी। पी सोबत ए आला काय झालं? नंतर कोण येईल? क्यू। कोण येईल? क्यू सोबत ए आला काय होईल मग?
कारण क्यूचा आवाज प. नंतर काय होईल रे? आ सोबत आचा आवाज काय होतो? र. आणि ए आलं काय होईल मग? नंतर कोण येईल? या. कोण येईल? एस आवाज स. आणि नंतर ए आलं एचा आवाज ऍ. काय नंतर कोण येईल? टी सोबत टीचा आवाज काय असतो रे? आणि ए आला काय झालं? काय झालं? नंतर कोण येईल? यू नाही येणार. काय नाही येणार? नंतर कोण येईल? वीचा आवाज काय होईल मग? व्हेरी गुड. नंतर कोण येईल? व्हेरी नाईस. डब्ल्यूचा आवाज अरे डब्ल्यू सांगायला रे. वर सोबत ऍड काय झालं? नंतर कोण येईल? एक्स नंतर कोण येईल? वाय. वायचा आवाज वायचा आवाज ए सोबत ए आलं काय झालं? नंतर कोण येईल? कोण येईल? कोण येईल? झेडचा आवाज आणि काय झालं मग? समजलं मला ते? एनं मदत केल्यानंतर एवढ्या अल्फाबेट्सला त्यांच्या आवाजात काय बदल होतात ते पाहिले. आता तुम्ही काय करायचे? सर्वांनी 4 लाईनची वही काढायची आणि त्यामध्ये मी ज्या पद्धतीने लिहिले त्या पद्धतीने तुम्ही वाचत घ्यायचं.